दुबईमध्ये ना मी तुम्हाला असे काही कामं सांगतो त्याच्यामध्ये ना तुम्हाला ITIची गरज नाही, डिप्लोमाची गरज नाही, तुमचं शिक्षण असो किंवा नसो तुम्हाला काम मिळतं. भरपूर भावांना एकच वाटतं की दुबईला म्हणजे कामाला यायचं असेल ना तर इंग्लिश आली पाहिजे, शिक्षण पाहिजे, डिग्री वगैरे पाहिजे, परंतु असं काही नाही आहे. या दुबईमध्ये ना तुम्हाला काही शिक्षण किती तुम्हाला कोणी विचारत नाही. तुम्हाला काय काम येतं ना हे कौशल्य पाहिजे, तुम्हाला काम आलं पाहिजे, तुम्हाला चांगलं काम आलं पाहिजे, तुम्हाला ह्या कामाची फक्त तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे तर तुम्हाला लगेच दुबईला काम मिळेल. राम राम मंडळी, यार महादेव, जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडलं तर लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. भावांनो, सगळ्यांनाच माहिती आहे दुबईमधनं व्हिडिओ बनवतो मी आणि दुबईला ना सध्या वातावरण खराब आहे 2 दिवसापासून. तरी पण ना मी तुम्हाला माहिती देण्यासाठी बाहेर आलो आहे. तर मला काही ना काहीतरी माहिती तुम्हाला देतच आलो मी. तर तुम्ही कृपया करून यार चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असेल तर फॉलो नक्की करा. तर भावड्यात पहिलं ना तुम्हाला मी काम सांगतो, पेंटरचं काम. आता तुम्हाला पेंटरचं काम माहिती असेल ना, तर पेंटरचं काम दुबईला ना साठी ना दुबईला तुम्हाला ITI डिप्लोमा शिक्षण वगैरे काहीच नाही पाहिजे. तुम्हाला दुसरं काम येतं भावांनो, क्लिनरचं काम असतं. क्लिनरच्या कामासाठी पण तुम्हाला ITI डिप्लोमा शिक्षण वगैरे काहीच नाही पाहिजे. सेंटरिंग कारागीरच्या कामाला ना तुम्हाला ITI डिप्लोमा काहीच नाही पाहिजे, फक्त तुम्हाला काम आलं पाहिजे. तुम्ही जर टाईल्सचे मिशन असाल, टाईल मिस्त्री असाल ना तुम्ही, त्याच्यासाठी पण तुम्हाला काहीच लागणार नाही, तुम्हाला फक्त काम आलं पाहिजे. आणि भावांनो, बांधकाम मिस्त्री झाला, प्लास्टर मिस्त्री झाला आणि हेल्परचं काम, याच्यासाठी शिक्षण पण लागत नाही आहे तुम्हाला, नाही ITI डिप्लोमा पण तुम्हाला लागत नाही आहे. तुम्हाला फक्त याच्यामध्ये काम आलं पाहिजे. जर तुम्ही म्हणसाल मग आता ITI डिप्लोमा लागत नाही, शिक्षण लागत नाही, तर मग याचा इंटरव्ह्यू कसं होईल बघा. याचा इंटरव्ह्यू कसं असतं माहिती आहे का, जे आपल्या इकडे कन्सल्टन्सी ऑफिस असतात ना, त्यांचे ना एक इन्स्टिट्यूट असतं मुंबईमध्ये. तर तिथे इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्ही जातास ना, जर तुम्ही बांधकामवाले असाल ना तर तुम्हाला सांगणार की ही बांधकाम थोडी भीत लावून दाखवा, या राईट अँगलमध्ये भीत लावून दाखवा, बांधकाम करून दाखवा, प्लास्टर करून दाखवा, म्हणजे थोडं तुमचे फक्त तिथं ना प्रॅक्टिकली तुमच्याकडनं काम करून घेतलं जातं. जर तुम्ही पेंटर वगैरे असाल ना तर तुम्हाला पेंटरकडनं जे काही पेंटरचं काम असतं ना, पुट्टी वगैरे भरून तुम्हाला दाखवावं लागेल करून. आणि जर तुम्ही सेंटरिंग कारागीर वगैरे असेल ना तर तुम्हाला ते रिंग असते ना, ते रिंग वगैरे बनवून दाखवावं लागेल. बाकी तुम्हाला तर मीटर वगैरेची तर माहितीच असेल, माप घेण्याची माहितीच असेल. तर हे जे असे काही कामं आहेत ना, तर ह्या कामामध्ये ना तुम्हाला शिक्षणाची गरज नाही, ITI डिप्लोमा तुम्हाला काहीच लागत नाही. आता याच्यासाठी तुम्हाला काय लागतं आहे, फक्त पासपोर्ट पाहिजे आणि तुमच्याकडे एक CV पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे काही काम येत असेल ते हे घेऊन मुंबईला ऑफिस असतात, कन्सल्टन्सी ऑफिस, त्याच्यामार्फतच तुम्हाला काम मिळेल. आता तुमचा एक प्रश्न सगळ्यांचा की तुम्हाला कामामध्ये मग पगार किती मिळेल. तर ह्या कामामध्ये पगार जर तुम्ही बघितलं ना तर 1200 पासून 1400-1500 दिरहमपर्यंतच तुम्हाला पगार मिळते. परत प्लस तुम्हाला इकडे ओव्हर टाईम मिळतो. तर कंपनीचा विजा वगैरे सगळी कंपनी तुम्हाला देते, विमानाचं तिकीट तुम्हाला कंपनी देते. जर तुम्ही 2 वर्ष काम केलं, 2 वर्षानंतर काही कंपन्या तुम्हाला प्लेनचं तिकीट, जाण्या आणि येण्याचं तिकीट देते. 2 वर्षानंतर तुम्हाला 2 महिन्याच्या लिफ्टची जी सुट्टीवरती जातात ना तिचे तुम्हाला पैसे कंपनी देते. असे काही कामं आहेत दुबईमध्ये, भरपूर असे काही कामं आहेत. जर तुम्हाला अजून दुबईबद्दल कामाची माहिती घ्यायची असेल ना तर कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्राम फेसबुकला जर तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्कीच फॉलो करा. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देईन मी. तर भावांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकर जायचं आहे घरी, वातावरण खराब होणार आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.